नमस्कार मित्रांनो, आज 21 मे विश्व चहा दिवस आणि तुम्ही सुद्धा दुपारचा चहा घेतला असेल। आणि कालचा जो दिवस होता तो होता 20 मे, हा आहे मधमाशी दिवस। तर कालच मला हा व्हिडिओ बनवायचा होता, परंतु काही विलंब झाला आणि म्हणून मग आज चहा दिवस पण आहे आणि काल मधमाशी दिवस होता, तर म्हटलं असा एक कॉमनच व्हिडिओ बनवून टाकू। तर 20 मे हा जो मधमाशी दिवस आहे हा अँटिनो जानसा नावाच्या एक व्यक्ती जो होता, जो एपिकल्चरमधला तज्ञ, म्हणजे मधमाशी पालन जे क्षेत्र आहे त्यातला जो तज्ञ होता आणि त्याला पेंटिंगची आवड होती। तर याचा जन्म 20 मे 1734 रोजी झाला होता। त्यामुळे त्याच्या जन्माच्या निमित्ताने 2017 पासून हा मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आजचा दिवस जो आहे तो आहे विश्व चहा दिवस। तर अशा ह्या दोघांचा हा व्हिडिओ आहे 2 दिवसांचा। मधमाशी पालन जरी भारतामध्ये पूर्वीपासून होत नसलं तरी भारतामध्ये मधाचा मात्र उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि जे अस्सल मध आहे त्याची चवच काही वेगळी आहे। आज बाजारामध्ये अस्सल मध दुर्मिळ झालेलं आहे, पण मधमाशी पालन व्यवसाय हा आता वाढलेला आहे। महाबळेश्वरला आम्ही स्वतः पाहिला आणि इतरही काही ठिकाणी मधमाशी पालन केलं जाते, तर त्यातनं मधाचं उत्पादन घेतलं जाते आणि मध हे तब्येतीस अतिशय चांगलं असते आणि गोड असते, त्याची चवच वेगळी आहे। आणि काही लोकांचं मी आता असा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि जे आता मीडिया इतका फोफावला आहे की तब्येतीसाठी हे घ्या ते घ्या असे नानाविध खाद्यपदार्थ सांगितले जातात, काही खाद्यपदार्थ मिश्रण केलं जाते, ते विरुद्ध अन्न आहे की नाही तेही पाहिलं जात नाही। तर काही लोक चहामध्ये 1 चमचा मध टाकून पितात असंही मी ऐकलेलं आहे। तर विश्व चहा दिवस आणि विश्व मधमाशी दिनाचा हा व्हिडिओ बनवावासा वाटला आणि विश्व मधमाशी दिवसाच्या अनुषंगाने आमचे जे मित्र आहे खामगावचे क्रियाशील शेतकरी मनोज सुरवाडे यांनी मला काल त्यांच्या शेतातला मधमाशीच्या पोळ्याचा व्हिडिओ पाठवला, तो इथे आपण बघून घ्या। मधमाशाच्या पोळ्यामध्ये काही नवीन असं काही नाही आहे, परंतु हे जे त्यांच्या शेतात मधमाशांनी पोळं केलेलं आहे ते अतिशय कमी उंचीवर आहे। मनी प्लांटच्या आणि एका झाडाच्या अडचणीमध्ये त्यांनी ते पोळं तयार केलं आणि फक्त 4 फूट अंतरावर ते पोळं तयार केलं। मधमाशी दिवस होता म्हणून काल मनोज सुरवाडे यांनी मला ते पाठवलं, तो व्हिडिओ पाठवला आणि म्हणून तो मला तुम्हाला इथे दाखवावासा वाटला। मनोज सुरवाडे हे अतिशय चांगले शेतकरी आहे, रानभाज्या त्यांना माहिती आहे, रानभाज्या वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये ते लोकांना दाखवत असतात। तर त्यांनी पाठवलेला हा व्हिडिओ आपण बघू शकता आणि सर्वांना या दिवसाबद्दल माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ सादर केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा चहा घ्या आणि शक्य असेल तर चांगल्या अस्सल मधाचा आस्वाद घेत जा आणि हे जे पर्यावरणासाठी सगळे आवश्यक आहेत मधमाशी इतर सगळ्या गोष्टी त्यांचं आपण जतन केलं पाहिजे। तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही जरूर लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा पाठवा। धन्यवाद, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।